आता समजा मला असं वाटलं किंवा खूप क्रेव्हिंग होते आणि मला थोडंसं थोडंसं गोड पण खावंसं वाटतंय. तर एका पद्धतीचे लाडू तुम्हाला मी सांगते. मखाना, त्याच्यामध्ये सगळे सीड्स टाकायचेत, त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स टाकायचेत. ऑफ कोर्स काजू नाही टाकायचे त्याच्यामध्ये. बाकी सगळे बदाम पण चालेल, पिस्ता चालेल थोड्याफार प्रमाणामध्ये. हे सगळे मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचे तुपावरती आणि आपण गूळ जो वापरतो, गूळ कुठला? 2 प्रकारचे गूळ असतात. एक चिकीचा गूळ असतो, एक नॉर्मल गूळ असतो. जो काळा गूळ जो असतो, जो आपण हाताने प्रेस केल्यानंतर त्याचा भुगा होतो पटकन. असा गूळ घ्यायचा आहे. त्या गुळामध्ये परत थोडंसं तूप टाकायचं. हे मिश्रण एकत्र करायचं. खजूर टाकायचा त्याच्यामध्ये थोडाफार, पण खजूर कमी प्रमाणात टाका आणि जर भरपूर प्रमाणात खजूर टाकणार असेल, तर गूळ अजिबात टाकायचा नाही. या सगळ्या मिश्रण एकत्र करून, पूड करून ड्रायफ्रुट्सची हे सगळं मिश्रण एकत्र करून त्याचे लाडू बनवा. हे लाडू अतिशय चांगले असतात. ह्याने तुमचं वजन वाढणार नाही. ज्यावेळेला अगदीच तुम्हाला क्रेव्हिंग होईल, मग तिथे गुलाबजाम किंवा रबडी किंवा काय असे अनेक पदार्थ असतात गोड, ते खाण्याचं जेव्हा क्रेव्हिंग होईल, तेव्हा तुम्ही अशा पदार्थांचा समावेश केला, तर तुमच्या शरीराला शरीराला ह्याचा फायदाच होणार आहे.